नमस्कार मित्रांनो, मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना या योजनेअंतर्गत आपल्याला आता शाळा स्तरावर दैनंदिन ज्या नोंदी करायच्या होत्या त्या नोंदीची जी कटकट आहे ते दूर झालेली आहे. आणि आपल्याला MDM जी ॲप आहे त्या ॲपवर आपण दैनंदिन उपस्थिती भरल्यानंतर जो काही आपल्याला तांदळाचा हिशोब आहे किंवा धान्यादी मालाचा हिशोब आहे, जो महिन्याच्या शेवटी आपल्याला करावा लागत होता किंवा केंद्रप्रमुखाकडे द्यावा लागत होता, तो हिशोब आपल्याला ऑलरेडी आता जी वेबसाईट आहे आपली प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना या वेबसाईटवर किंवा पोर्टलवर आपल्याला तयार करून मिळणारच आहे आणि आपल्याला तो डाउनलोड करायचा आहे. आता हे कसं करायचं याविषयी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. स्किप न करता हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे मी तयार केलेले जे व्हिडिओ आहे आपल्याला मिळतील, त्याचे जे नोटिफिकेशन आपल्याला येईल. आणि माझा जो एक ब्रॉडकास्ट ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सामील होण्याकरता मला मॅसेज करा, म्हणजे मी तयार केलेल्या व्हिडिओचा जो मॅसेज आहे तो आपल्याला लवकरात लवकर मिळेल. आता आपण या साईडवर जाऊया. आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला इथे MDM असं टाकल्यानंतर साईड ओपन होईल. बघा, आता इथे मी MDM असं टाईप करतो. आपण सुरुवातीपासून बघूया. इथे MDM MDM लॉगिंग असं केलं तर अशा प्रकारे पर्याय येतील. त्या पर्यायावर आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला इथे MDM बघा, थोडंसं झूम करतो मी. PM पोषण लॉगिंग यावर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे इथं गेल्यानंतर आपल्याला इथे समोरची स्क्रीन येईल. इथे आपल्याला युजर ID पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि आपल्याला लॉगिन व्हायचं आहे. बघा, आता मित्रांनो, इथे लॉगिन झाल्यानंतर असं एक पॉपअप विंडो आहे, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे इथे स्क्रीन येईल. थोडंसं झूम करतो आणि इथे विविध असे पर्याय दिलेले आहे. बघा, ओपनिंग बॅलेन्स, PM पोषण, डेली अटेंडन्स, स्टॉक, ॲप सेटिंग, स्नेहभोजन, बिल डिटेल्स, PM पोषण, स्टॉक बॅलन्स रिपोर्ट, इनरोलमेंट, क्लोजिंग बॅलेन्स. आता याच्यामध्ये आहे तो आपल्याला स्टॉक बॅलन्स रिपोर्ट यावर क्लिक करायचा आहे आणि इथे बघा, शाळा स्तरावर ठेवण्याची दैनंदिन खर्च नोंदवही भाग 1. आता बघा, आपल्याला कसं आपण जी नोंदवही आहे आपल्याकडे, आपण तिथे 2 प्रकारे लिहितो. एक राहते तांदळाचा हिशोब आणि इतर धान्यादी माल आहे, जसे तूर डाळ आहे, मटकी आहे, मूग आहे, वाटाणा आहे, असा जो हिशोब आहे तो ठेवतो. अशा 2 प्रकारचा हिशोब ठेवतो. इथेसुद्धा असा 2 प्रकारचा हिशोब आपल्याला उपलब्ध केलेला आहे. आता बघा, शाळा स्तरावर ठेवण्यासाठी खर्च नोंदवही भाग 1 तांदळाचे हिशोब यावर क्लिक करतो मी. आता बघा, इथे अशा प्रकारे स्क्रीन आलेली आहे बघा इथे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. आता कशा प्रकारे डाउनलोड करायचं हे बघूया. इथे बघा, समोरचं पेज असं ओपन झालेलं आहे आणि आपल्याला इथे बघा 1 ते 5 शाळा स्तरावर ठेवण्यासाठी दैनंदिन खर्च नोंदवही भाग 1 तांदळाची हिशोब. आपल्याला इथे काय करायचं आहे, सिलेक्ट इयर, इथे साल निवडायचा आहे. 2026-27 साल निवडलं मी आणि महिना निवडायचा आहे. आता मी जुलै महिन्याचं मला डाउनलोड करायचं आहे. जुलै महिना निवडला आणि इथे बघा सर्व इथे हिशोब आलेला आहे. बघा, महिन्याभराचा इथे हिशोब आलेला आहे आणि मी डाउनलोड PDF यावर क्लिक करतो आणि इथे अशा प्रकारे ही PDF आहे ती आपल्याला डाउनलोड झालेली दिसेल. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, अशाच प्रकारे बघा इथे हे PDF डाउनलोड झालेली आहे. तुम्ही इथे सेव्हसुद्धा करू शकता. आता बघा, सेव्ह कशी करायची. बघा, सेव्ह कॉपी आणि इथं आपल्याला नाव टाकायचं आहे MDM समजा, म्हणजे आपल्याला ही ओळखता यावी म्हणून इथे आपल्याला MDM 1
किंवा तांदळाचा हिशोब असंही लिहू शकता आणि इथे अपलोड आणि सेव्ह आपल्याला इथं करता येते. म्हणजे हे गुगल ड्राईव्हवर सेव्ह झालेले असेल आणि मग तिथून तुम्हाला जिथे पाहिजे तिथे पाठवता येते किंवा आपल्याला काय करता येते, प्रिंट काढता येते. आता हे एक हिशोब झाला. आता बॅक जातो मी. बॅक गेल्यानंतर पुन्हा मला इथे बघा मित्रांनो, आता आपण भाग एक डाउनलोड केलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तांदळाचा हिशोब डाउनलोड केला. आता आपल्याला जो भाग 2 आहे, धान्यादी मालाचा हिशोब, म्हणजे धान्यादी माल म्हणजे जे आपला तांदूळ व्यतिरिक्त जो आहे आपला विविध अशा डाळी आहेत, सोयाबीन वडी आहे, तेल आहे, मीठ आहे, मिरची पावडर आहे, तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे. त्याचा हिशोब डाउनलोड करायचा महिन्याचा. याकरता आपल्याला बघा शाळा स्तरावर ठेवण्यासाठी दैनंदिन खर्चवही नोंदवही भाग 2 यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथे आपल्याला म्हणजे आपण जे तांदळाचा जो हिशोब डाउनलोड केला त्याच प्रकारे आहे. इथे आपल्याला सिलेक्ट इयर करायचा आहे, 26-27 आहे. मंथ सिलेक्ट करायचा आहे, जून आपला जुलै सिलेक्ट केला आणि अशा प्रकारे महिन्याभराचा पूर्ण हिशोब आलेला आहे. याच्यामध्ये बघा मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ, मटकी, मूग, चवळी, हरभरा, वाटाणा सर्व प्रकारे हिशोब आलेला आहे. आणि इथे हा हिशोब जो आहे आपल्याला PDF स्वरूपात इथे आपल्याला डाउनलोड करता येते. बघा इथे डाउनलोड PDF पर्याय ही सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्ही तो PDF स्वरूपात सुद्धा डाउनलोड करू शकता. बघा इथे डाउनलोड PDFचा पर्याय दिलेला आहे. शेवटी उजव्या हातावर बघा, उजव्या हातावर डाउनलोड PDFचा पर्याय दिलेला आहे. त्यावर क्लिक करा. बघा इथे ब्ल्यूमध्ये त्यावर क्लिक केलं तर अशा प्रकारे तो जो अहवाल आहे तो डाउनलोड होईल. बघा इथे डाउनलोड झालेला आहे. तुम्ही सेव्ह करू शकता. इथे गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतो. तुम्हाला इथे नावसुद्धा देऊ शकता, MDM 2 किंवा धान्यादी माल असं, आणि इथे आपल्याला सेव्ह करता येतो आणि तुम्ही याची प्रिंटसुद्धा काढू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्याला धान्यादी माल जो आहे तो आणि तांदळाचा हिशोब PDF स्वरूपात आपल्याला MDM पोर्टलवर वरून डाउनलोड करता येते. नक्कीच या सोप्या पद्धतीचा वापर करा आणि आपला जो शालेय पोषण आहाराचा रेकॉर्ड आहे तो डाउनलोड करा. धन्यवाद.